फ्रेंड्स, आपल्या शोभाज किचनमध्ये खूप खूप स्वागत. तर आता आपण वाटण काढून घेतले. आपण करणार आहे हुलग्याची हुसळ. तर त्याला कोणी कुळीत पण म्हणतं आणि कोणी हुलगे पण म्हणतं. तर त्यासाठी लागणारं वाटण आहे बघा, खोबरं, कोथिंबीर, लसणाच्या 2 गड्डे छोटे आणि जिरं आणि शेंगदाणे आणि कोथिंबीर याचं आपण वाटून घ्यायचं. आणि कुळीत हे बघा, याला जे कोळीत बोलतात ना काही, तर याची घुसळ करणार. हे बघा, असे मोड आणून घेतल्यात आपण आणि याची घुसळ बनवायची आपल्याला. आता हे वाटण मी वाटून घेते. हे वाटण याच्यात आता आपण तेल टाकून घेऊ. तेल टाकून झाले. आता वाटण वाटलेलं आपण तेल गरम झालं का याच्यात टाकून घेऊ. हे आता आपण मोहरी टाकून घेऊ. मोहरी तडतडली का आपण वाटण टाकून घेऊ. आता आता याच्यात आपण वाटण टाकून घेऊ. वाटलेलं वाटण टाकून घेऊ. हे वाटण चांगलं आपण परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये हे घरचा मसाला आहे आपला केलेला, साठवणीचा गरम मसाला वगैरे सगळं आहे त्याच्यात. हे टाकून घ्यायचं ते याच्यातच परतायला. नंतर थोडीशी आपण हळद टाकून घ्यायची आणि हे चांगलं परतून घ्यायचं आपण. आता ही हळद आणि मसाला याच्याबरोबर, मसाल्याबरोबर चांगला परतून निघणार आपल्या या वाटणाबरोबर मसाला आणि हळद. याच्यात तर हिंग टाकायचा असतो. जिरं वगैरे तर आपण वाटणात वाटलेलं आहे, पण याच्यात हिंग टाकायला नाही आहे माझ्याकडं, म्हणून मी टाकला नाही. आणि कढीपत्ता पण पाहिजे, तर दोन्ही वस्तू नाही माझ्याकडं म्हणून मी टाकला नाही. आता हे चांगला मसाला परतू झाला. हे पहा, आता मी हे 2 पाण्याने फुलगे धुवून घेतलेले. आता आपण याच्यात टाकून घेऊ आणि याची हुसळ चांगली. आता हे फुलगे चांगले परतू घ्यायचे याच्यामध्ये थोडा वेळ. आता हे चांगलं परतून घेऊ. आपण ते वाटणामध्ये थोडे शेंगदाणे घातलेत ना, थिकनेस येण्यासाठी घातले. नाही घातले तरी शेंगदाणे चालतात त्याला. तर याच्यासाठी ना नंतर आपण आता हे आपल्याला रस्सा कसा होतोय त्याच्यावर आहे. आणि मग पुढं रस्सा जर आपल्याला जरा थिक पाहिजे असेल तर अजून काय करायचं ते मी पुढं सांगते. हे आता चांगलं परतून झाले. हे पहा, आता आपण मीठ टाकून घेतले. आता हे चांगलं परत मिक्स करायचं. आता हे चांगलं आपण मीठ टाकून घेतलं याच्यात. आता हे आपलं वाटणाचंच भांडं आहे म्हणून मी याच्यातच पाणी घेतलं आणि हे पाणी आपण टाकून दिलं याच्यामध्ये. आता हे आपलं चांगलं परतून झाले. आणि याच्यामध्ये कोणाला जर कांदा टाकायचा असला तर फोडणीला टाकू शकता. अजून थोडंसं पाणी घालून घ्यायचं, कारण शिजायला द्यायचं आहे ना. 4-5 शिट्ट्या घेणार आहे मी कुकरला. ते आता मी अजून पाणी टाकून घेतलं आणि आता हे शिट्ट्या आपण 4-5 घ्यायच्या. आता मी झाकण लावून घेते. आता हे झाकण लावून घेतले आपण. 4-5 शिट्ट्या घेऊ. आता आपला कुकर थंड झाला, आपण उघडू आता.
हे पहा आता हे भाजी आपली उसळ शिजली काय पाहू आपण. हे पहा हे बरोबर पूर्ण शिजून तयार आहे आपली. आता आपण पुढची प्रोसेस करू. आता आपल्याला थोडंसं थिकनेसपणा पाहिजे तर आपण 2-3 शेंगदाणे, थोडेसे शेंगदाणे घातले, अगदी नाश्त्याचे 1-1.5 चमचा. तर आता थिकनेसपणा पाहिजे तर त्यामुळं काय करायचं, एवढं ही एवढी उसळ आहे ना आपण वाटून घ्यायची बारीक. आता हे वाटून घेऊ आपण. हे वाटणाचंच भांडं आहे. परत माणसाला तुम्ही हे असं काय झालेलं आहे भांडं खराबच घेतले तर हे पहिलं वाटून वाटलेलं आहे उसळसाठी, तसंच आहे हे भांडं, म्हणून मी त्याच्यातच घेतलं वाटायला. हे पहा मी गॅस चालू केला आहे आणि हे पाणी घालून मी वाटलेत आणि आता हे याच्यात ओतून घेते असं. आणि याला आता 2 मिनटं मी उकळी घेणार, म्हणजे चांगलं जरा थिकनेस पण होईल. आता मी 2 मिनटं उकळून घेते. हे पहा आता आपली भाजी चांगली 2-3 मिनटं उकळून तयार आहे. आता मी खाली देते, गॅस बंद करते आणि खूप भाजी आता आपण सर्व करू. बघा आता भाजीला थिकनेसपणा किती आला आहे. हे पहा फक्त रस्सा घेते मी. हे पहा रस्सासुद्धा किती थिकनेस झालेला आहे. आणि रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली ती बघा. थिकनेसपणा येण्यासाठी कसं शेंगदाणे पण भरपूर चालतात, पण काय झालं, जास्त शेंगदाण्याने भाजीला जास्त ओरिजिनल जी हुलग्याची चव आहे किंवा तुम्ही काय म्हणता कुळीत, त्याची चव आहे ना ती ओरिजिनल चव येत नाही शेंगदाण्याने. म्हणून त्याचं ते शिजल्यानंतर तेच थोडं वाटून आपण त्याच्यात टाकायचं आणि खायला तर एकदम अप्रतिम लागते, इतकी टेस्टी लागते. मी तुम्हाला खाऊन दाखव. फार गरम आहे. एकच नंबर झाली. ओरिजिनल टेस्ट आली तिला एकदम. त्यामुळे तुम्ही करून बघा कशी वाटते माझी रेसिपी. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू.